तर आपण ही दृश्य पाहतोय, कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात हा मोर्चा निघालेला आहे। शेतकरी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झालेले आहेत। ही दृश्य आपण थेट पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। कोल्हापूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात हे आंदोलन सध्या सुरू आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी यामध्ये जाणार आहेत आणि त्यामुळे शेतकरी वर्ग आक्रमक झालेले आहेत। मोठ्या संख्येने यामध्ये शेतकरी उपस्थित आहेत। त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। ही दृश्य आपण पाहतोय, कोल्हापुरातली ही दृश्य आहेत। कोल्हापूरमध्ये मोठा मोर्चा निघालेला आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात हा मोर्चा निघालेला आहे। हजारो शेतकरी यामध्ये सहभागी झाले। महामोर्चाला सुरुवात झालेली आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता सतेज पाटील यांच्या सोबत अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो शेतकरी या मोर्चामध्ये आता दाखल झालेले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक मोर्चा आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण शेतकरी च्या विरोधामध्ये असणारा हा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही, अशी भूमिका सर्व शेतकरी आणि जिल्ह्यातल्या नेत्यांनी घेतलेली आहे। केंद्र सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी सध्या या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या मोर्चामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी सहभागी झालेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातल्या साधारण 6 तालुक्यामध्ये हा शक्तीपीठ महामार्ग जातो आणि या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी या शक्तीपीठ मोर्चाला मोठा विरोध केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार काँग्रेस यासह अनेक नेते या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ते सरकार विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापासून पर्यंत हा जाणार आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध करायचा असा ठाम निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे।